नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? मजेत ना? मी विद्या, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घर कायम स्वच्छ आणि टापटीप कसं ठेवावं। म्हणजे कधीही आपल्याकडे कोणीही पाहुणे आले, कोणीही आले आपल्या घरी अचानक, तर आपली धावपळ उडणार नाही, आपली फजिती उडणार नाही। म्हणजे काय होतं ना, पाहुणे आले की लगे आपण साफसफाईला लागतो ते येण्याच्या 5 मिनिटं अगोदर, आणि 5 मिनिटांमध्ये अशी कोणतीही साफसफाई होणारी नसते। डीप क्लिनिंग ही आपल्याला लागते। फक्त तुम्ही आठवड्यातला एक दिवस द्या ह्या गोष्टींना, या वस्तू साफ करायला, तुमचं घर नेहमीच कायम स्वच्छ आणि टापटीप राहील। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। मी काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया, तुमचा जास्त वेळ न घेता। तर बघा, मिक्सर आपल्या रोज वापरण्यातला आहे। आपण त्याला वरून जरी पुसला पण आतमध्ये त्याची जे आपण मसाला वाटतो, जे भांड्यातून जे काही पडतं ते इथे आतमध्ये पडतं आणि तो खराब होतो। आपण त्याला झाकण लावलं की ते झाकून जातं, पण आतमधली सुद्धा आपल्याला डीप क्लिनिंग करणं गरजेचं असतं। तर काय करायचं, चमचा घ्यायचा, ओला कपडा घ्यायचा आणि चमच्याला गुंडाळायचा, त्याने सगळीकडे तो फिरवायचा आणि इझिली त्याची घाण निघून जाते। पण कपडा मात्र ओला करायचा, कोरड्या कपड्याने ते निघत नाही, अजिबात निघत नाही ते। 2 मिनिटांमध्ये आपलं मिक्सर इथे क्लीन होतं, जास्त वेळही सुद्धा लागत नाही आपल्याला। आणि कोणीही आपल्या घरी आलं तर आपलं किचन ओट्यावर काय असतं, मिक्सर हे नेहमीच किचन ओट्यावर आपलं असतं, त्यामुळे अगोदर तेच वस्तू आपल्याला दिसते आणि तीच घाण दिसेल तर आपलं पूर्ण घर घाण असल्यासारखं वाटेल लोकांना। त्यामुळे काही काही वस्तू अशा आहेत त्या आठवड्यातून आपल्याला क्लीन कराव्या लागतात, म्हणजे त्या नेहमीच आपलं घरही त्याने स्वच्छ वाटेल आणि आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटेल आणि छान वाटेल स्वच्छ असेल की। तर बघा, ही साईड भिंतीच्या साईडला होती त्यामुळे एवढं काही त्याच्यावर लक्ष नव्हतं। आता डीप क्लिनिंगला काढलं तर बघितलं की एवढं खराब ते झालेलं आहे। त्यामुळे काय करायचं, जो आपला हिरवा असतो काथ्या असतो तो घ्यायचा आणि त्याच्यावर कोलगेट घ्यायचं आणि त्याने घासायचं, कोलगेटने लवकर निघतं। तुम्ही डिशवॉशर घेतला इथे तरीही चालेल, ते लिक्विड जे असतं ते घ्यायचं। मी कोलगेटने काढते कारण की कोलगेटने मला असं वाटतं खूप छान निघतं, खूप छान रिझल्ट आहेत। आणि कानाकोपऱ्यातले जी घाण निघत नाही हाताने किंवा काथ्याने, ते आपल्याला त्या चमच्याच्या सहाय्याने काढायचे असेल। आणि तुम्ही इथे बघत असाल मिक्सर किती मी छान काढलेला आहे। त्याच्यानंतर हे जे बोर्ड असतात आपले किचनमधले वगैरे, ते सुद्धा घाण होतात, कारण की किचनचा जो तेलकटपणा वगैरे असतो तो मिक्सरला आणि आपल्या बोर्डला लागलेलाच असतो, म्हणून ते सुद्धा आपल्याला क्लीन करायचे आहेत। ते कसे क्लीन करायचे तर व्हिडिओमध्ये नक्की पहा। तर बघा, हे कधी आपले चुकून हात त्याला लागले जातातच। मिक्सर सामान आपण हे करतो, मिक्सर जेव्हा आपण लावतो तेव्हा त्याला चुकून हात लागतात आपले, तर ते सुद्धा आपण काय करायचं, कोलगेटने साफ करायचं आहे। लक्षात ठेवायचं की मेन स्विच आहे ते अगोदर बंद करायचं आणि नंतर आपल्याला साफ करायचं आहे। अशाच हिरव्या जो काथा आपल्या भांड्याचा असतो त्याने आपल्याला क्लीन करायचं आहे हे। आणि हेही अगदी समोर असतं आपल्या, तर त्यामुळे कधी कोणी आलं तर हे विचित्र वाटतात ह्या गोष्टी, म्हणून या आठवड्यातून एकदा डीप क्लिनिंग याची झालीच पाहिजे। तर बघा, आमच्या इकडे पाणी चांगलं नाही आहे, बोरचं पाणी असल्यामुळे सतत ह्याला डाग पडतात। तर मी काय केलं, कोलगेट घेतलं आणि कोलगेट सगळीकडे लावलं आणि आता त्याला मी काथ्याने वगैरे घासून घेते, खूप छान निघतं। असं रोज आपण बेसिंग घासतो पाण्याने, साबणीने वगैरे, पण त्याने डाग पडतात, कारण की पाणी चांगलं नसल्यामुळे पडत असतील मे बी, पण खूपच डाग पडतात। म्हणून एकदा तरी आठवड्यातून मी कोलगेटने हे घासत असते, बेसिंग घासत असते आणि सगळे नळसुद्धा घासत असते। त्याचा रिझल्ट सगळं धुवून घ्यायचं आणि नंतर धुतल्यानंतर कोरड्या कपड्याने आपल्याला इथे पुसून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघत असाल कसं नव्यासारखं इथे माझं बेसिंग दिसत आहे आणि इव्हन नळसुद्धा दिसत आहेत। कोरड्या कपड्याने मात्र पुसायचं। तेव्हा किती छान असं हे बेसिंग निघलेलं आहे। छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपण याच्याकडे इग्नोर करतो, पण आठवड्यातून एकदा क्लीन केल्या की छान आपलं घरसुद्धा चमकेल आणि आपल्या वस्तूसुद्धा चमकतील आणि छान वाटेल। त्याचबरोबर गॅलरीमध्ये असा फ्लोर असल्यामुळे त्याला डाग पडतात, तर मी काय करते, आठवड्यातून एकदा तरी गॅलरीला धुते। जी काही माती वगैरे असते कुंड्यातली सांडलेली ती सुद्धा जाते, फिनेल टाकून आपल्याला धुवायचं असतं। आणि धुतल्यानंतर असंच नाही सोडत, तर धुतल्यानंतर त्याला पुसून सुद्धा घेते, कारण की माहिती नाही पाणी चांगलं नसल्यामुळे डाग पडतात की काय, म्हणून मी याला पुसून सुद्धा घेते। पुसून घेतल्यावर अजिबात डाग पडत नाहीत। मी याला निरमा पावडर टाकून धुते। आठवड्यातून एकदा तरी हे काम करायचं असतं आपल्याला, म्हणजे डाग वगैरे पडतात। त्यासोबतच गॅलरीचे हे जे ग्रिल असतात त्यावर बघा अशी धूळ जमा झालेली असते, तर ती सुद्धा आपल्याला आठवड्यातून एकदा जरी केली तरी बस होतं। रोज अशी एवढी धूळ जमा होत नाही,
पण 2-4 दिवसाला होते किंवा मग आठवड्यातून आपण एकदा साफ करू शकतो किंवा तुमच्याकडे वेळ असेल 2-4 दिवसाला तेव्हासुद्धा तुम्ही क्लीन त्याला करून घेऊ शकता. छान स्वच्छ मी पुसून घेतला आहे. आणि त्याचबरोबर ह्या ज्या काचा असतात आपल्या गॅलरीच्या त्याच्यावरची अगोदर धूळ पुसून घ्यायची कपड्याने किंवा पेपरने आणि नंतर आपल्याला कॉलिनने ते हे करून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे. एक कोरडा पेपर ठेवायचा जवळ आणि जो आता आपला हा ओला होणार आहे अगोदर ओल्या पेपरने पुसून घ्यायचं कॉलिन मारल्यावर आणि लगेचच कोरडा पेपरने पुसून घ्यायचं म्हणजे काय तेच डागं पुन्हा त्याला पडत नाहीत. आणि आपली जी काच आहे ती एकदम क्लीन दिसायला लागते, एकदम आरशासारखी दिसायला लागते. हॉलमध्ये आपल्या गॅलरी असेल तर डायरेक्ट समोर आपण आलो की ते आपण गॅलरी वगैरे धुतो ना, खालचा फ्लोअर धुतो तर मग ते डागा वगैरे विचित्र वाटतं. त्यामुळे हे सुद्धा क्लीन ठेवायचं, नेहमी आपलं घर टापटीप वाटेल. आणि इथे रिझल्ट तुम्ही पाहतच असाल त्याचा. तर ह्या काही वस्तू असतात, ह्या काही गोष्टी असतात त्या मी आठवड्यातून क्लीन करत असते, म्हणजे नेहमीच घर टापटीप दिसतं आणि स्वच्छ राहतं. म्हणजे कोणीही कधीही आलं घरी तर आपलं घर अस्तव्यस्त आणि असं घाण असं दिसणार नाही कुणालाही. तर तुम्हालाही जसा वेळ मिळेल तसे तुम्ही ह्या गोष्टी क्लीन करत जा. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं काय आहे, तुमची तब्येत सांभाळून तुम्ही काम करत जा. असं नाही घर स्वच्छ ठेवायचंय म्हणून आपली तब्येत बरी नसतानाही आपण ह्या गोष्टी करत बसायच्यात. तब्येतीची काळजी घ्यायची आणि नंतर ह्या गोष्टी करायच्या. तर चला अजून काही वस्तू आहेत त्या क्लीन वगैरे करत असते मी, पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच दाखवते कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते बघूयात. तर असेच मी स्किन रिलेटेड, किचनच्या रिलेटेड काही टिप्स वगैरे मी शेअर करत असते, होम रेमेडीज मी शेअर करत असते. आता मी रिसेंटली डेली रुटीनचे व्हिडिओसुद्धा टाकायला मी सुरुवात केली आहे, ते सुद्धा तुम्ही जाऊन पहा. आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पहा, ते कसे वाटले मला कमेंटद्वारे कळवा. चला पुन्हा एकदा भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. आणि हा तुम्हाला जसा वेळ मिळेल तशा तुम्ही तुमच्या पद्धतीने क्लीन करत जा. अशी जबरदस्ती नाही की हाच दिवशी आणि त्याच दिवशी, जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आपण करायचं. चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. सध्यासाठी बाय बाय.